मात्र मसवड संघाने सलग दुसरा विजय नोंदवलेला आहे आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलेला. या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांची गाठ यानंतरच्या सामन्यामध्ये पडणार आहे. एक चांगला चेंडू, हलकासा डाव्या बाहेर चेंडू होता कुठल्याही स्पॉटवरती, मात्र ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न होता. कुठलीही पायांची मोमेंट न करता चेंडूला हवेमध्ये उंच उडवायचं होतं. हा प्रयत्न फसला फलंदाज अक्षयचा. अक्षय आणि निनाद परिस्थिती राजकारणामध्ये देखील तशीच परिस्थिती असते. जसं क्रिकेटमध्ये भविष्य कोणी सांगू शकत नाही, राजकारणामध्ये सुद्धा सूत्रांवरती भरोसा विश्वास ठेवता येत नाही. काल परवापर्यंत आपल्याला सूत्र काहीतरी बातम्या आणत होती, परंतु या सूत्रांच्या बातम्या काल फोल ठरला. 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी अनुभवलंय. क्रिकेट आहे तसंच. हो तिसरा फटका, 3 चेंडूवरती अक्षरशः गुडघे टेकवले होते, तिथे गोलंदाजाला गुडघ्यावरती आणलं फलंदाजानं. 3 षटकार या षटकामध्ये. अवीचं षटक संपलं, 18 धावा. अक्षयची सनसनाटी फलंदाजी. दुसरं षटक आता सुरू होईल. 3 षटकामध्ये 18 धावांची नोंद इथे होते आणि आपण बघू शकतो इथे नाविन्यपूर्ण काही योजना अथर्व 11 दैवडे संघाकडून येत आहेत की अक्षय त्यांच्या गोलंदाजांवरती इथे सरस ठरतोय. याचं उत्तर आपल्याला पुढच्या 4 षटकामध्ये बघायचंय. शैलेशला गोलंदाजीवरती आणलंय, बदल केलाय, परिवर्तन केलंय गोलंदाजीमध्ये. खरं तर 6 चेंडूंनंतर गोलंदाज बदलला जातो. 6 चेंडूंचं एक षटक असतं आणि त्यामुळं हा बदल फलंदाजांच्या हितावह आहे की फलंदाजांना अडचणीत आणणार आहे, याचं देखील उत्तर आपल्याला पुढे बघायचंय. चला, फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती निनाद पहिल्यांदाच नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहून त्यांनी 6 चेंडूवरती अक्षयला बघितले. कोणता चेंडू कसा येतोय, कधी चेंडू खाली राहतोय, कधी उसळी घेतोय, कधी वेगात येतोय, हे त्याला बघितलंय त्याने आणि त्याचा थोडासा अनुभव, तो अनुमान त्याला पुढे निश्चित प्रकारे चांगला खेळ करण्यासाठी मदत ठरणार आहे. स्क्वेअर लेगला खूप उंच हा फटका आहे. 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत 4 धावा. निनादचा पहिल्या चेंडूवरती चौकार. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की फक्त चौकार आणि फक्त षटकार बघितलेत आपण. नो सिंगल्स, नो डबल, नो ट्रिपल अशा धावाच नाही मिळाल्या. फक्त चौकार आणि षटकारांनी धावफलकावरती बनवले आहेत.
मी अनेक मैदानांमध्ये माझी इच्छा व्यक्त केलेली आहे की 5 षटकांची मॅच आहे, मला 30 चौकार किंवा 30 षटकार बघायचेत, किंवा सगळे बॉल 30च्या 30 बॉल चौकार किंवा षटकारासाठी सीमारेषेच्या बाहेर गेलेले बघायचेत. अजून हा क्षण मी अनुभवलेला नाहीये, तो भविष्यात मला अनुभवायला मिळावा अशी माझी इच्छा आहे क्रिकेटमध्ये. बघूया ती पूर्ण होते का. मात्र या मैदानामध्ये पहिल्यांदाच एक धाव घेतली जाते, धावून धाव पूर्ण केली जाते, अन्यथा आतापर्यंत फक्त बाउंड्रीजनं धावा मिळाल्या होत्या. धाव फलकावरती आपण पाहणार आहोत इथे 23 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये शैलेश सुरू आहे, तर स्ट्राईक एंडवरती अक्षयला आपण बघू. 6 चेंडूचा सामना केलेला आहे त्याने, 300चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे, जवळपास 18 धावा. विशेष म्हणजे 3 चेंडू निर्धाव खेळूनही त्याचा धाव स्ट्राईक रेट आहे तो 300. याबरोबर इथे इथे पूल करतोय जमिनीचा समांतर चेंडू, भन्नाट वेग, गोळीचा वेग, सुसाट वेगानं सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4. 300चा स्ट्राईक रेट इथे कायम ठेवलेला आहे. क्रिकेटमध्ये अलीकडे स्ट्राईक रेट मोजला जातो. T20 क्रिकेटमध्ये, मर्यादित सामन्यांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु त्याचबरोबर आपण बघतोय की इतिहासामध्ये सुद्धा स्ट्राईक रेट होता. तो स्ट्राईक रेट कसा मोजला जायचा. एखाद्या वीरानं जर आपल्या तलवारीनं एकाच युद्धामध्ये 100 लोकांना, 100 सैनिकांना जर मारलं तर 1 स्टार त्याच्या तलवारीवरती काढला जायचा. हंबीरराव मोहिते यांची एक तलवार आहे प्रतापगडाच्या म्युझियम मध्ये, त्याच्यावरती 6 स्टार आहेत. हा स्ट्राईक रेट होता हंबीरराव मोहितेंचा. 6 स्टार म्हणजे 600 गनिम, अर्थात विरोधी सैन्यातले सैनिक 600 सैनिक एकाच युद्धामध्ये. ओ हो हो, हवेमध्ये चेंडू जरा वेळ होता, फलंदाजाचा प्रयत्न सूर मारण्याचा, तो फसला, तिथे अडवलाय चेंडू. दरम्यान 2 धावा मिळतील इथे अक्षयला, आणि धावफलक आपण बघू शकतो पुढे पोहोचेल तो 29 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये देखील पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा प्राप्त झाल्या. 2 चौकार खेळलेले आहेत. पहिला चौकार निनादकडून तर दुसरा चौकार अक्षयकडून. अक्षय परत एकदा सामना करेल शैलेशचा. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. स्क्वेअर लेग मिडविकेट क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. शॉर्ट फाईन लेग आणि मिडविकेट असे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला आहे, आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक तुम्ही बघाल तर ऑफ साईडला आहे. अगदी सीमारेषेवरती जाळं विंडल्यासारखे उभे आहेत. वाईडिश मिड ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट कव्हर आहे, तर बॅकफूट पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन. इथे पाहायचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल अक्षय. पहिल्या षटकामध्ये जास्त भेदक दिसला. अक्षय 18 धावा तिथे आला. या षटकामध्ये मात्र केवळ 6 धावा त्याला मिळालेल्या आहेत. 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. एकूण 10 चेंडूमध्ये 260च्या स्ट्राईक रेटनं 26 धावा अक्षयच्या नावावरती नोंदवले जात आहेत. धावफलकावरती आपण पाहू शकतो आहेत त्या 29 धावा.
युवराजचं हे षटक प्रचंड विध्वंस करणारे षटक ठरलेलं आहे. या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. आता हॅट्रिकची संधी होती युवराजला, मात्र ती त्याने गमावली. तरी देखील एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद करत केवळ 2 धावा युवराजनं खर्च केलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये जवळपास 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, 2 षटकामध्ये 29 धावांची लयलूट केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र एकदमच दुष्काळाला सामोरं जावं लागलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की मान्सून सुरू होतो, पाऊस येतो, पेरणी करतो आणि अचानक मान्सून गायब होतो की पेरलेलं उगवत नाही किंवा उगवलेलं सुद्धा शेतं करपून जातात आणि अचानक पडलेला तो दुष्काळ असतो. पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट येतं. मला वाटतं तशीच परिस्थिती या सामन्यामध्ये झालेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये इथे केवळ 2 धावा मिळाल्यात आणि 3 फलंदाज, म्हणजे अर्ध अधिक पीक करपून गेलेलं आहे. आता बघायचंय पुढच्या 2 षटकामध्ये काही जोमदार पाऊस पडेल का, जोमदार पीक येईल का. निश्चित शैलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. अक्षय देखील बाद झाला. 3 षटकार 1 चौकार खेळला. अक्षयने 24 धावा काढला. निनाद 5 धावांकडे बाद झाला. संतोष आहे अजून मैदानामध्ये, तर अभि देखील बाद झालेला आहे. संतोष बरोबर नवीन फलंदाज कोण आहे? आनंद. याबरोबरच इथं रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न यशस्वी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. संतोष आणि आनंद ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय आणि धावफलकावरती आहेत धावा त्या 35. षटक क्रमांक 4 आता सुरू झालेला आहे. गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक शैलेशने टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये खरं तर अविवरती मोठा हल्ला चढवल्यानंतर शैलेशनं काही चांगली चेंडू देखील टाकले. 2 चौकार जरी त्याच्या गोलंदाजीवरती खेळले असले तरी त्यानंतर फारशा मोठे फटके त्याने दिले नव्हते. याबरोबरच हो इथे चांगला चेंडू आहे. ओव्हर पिच असं म्हणू शकतो आपण या चेंडूला. बॅटच्या एकदम पुढे ठेवला होता. निर्धाव असेल चेंडू. धावफलकावरती धावा इथे 35. षटक क्रमांक 4 सुरू असताना 35 धावा आणि शैलेश समोर फलंदाज आनंद समोर आहे. फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव. मागच्या 9 चेंडूंचा विचार करू आपण. मागच्या 9 चेंडू मध्ये तब्बल 6 चेंडू निर्धाव आहेत. 35 धावा 4थं षटक सुरू आहे. मागच्या 9 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्धाव आहेत. 3 चेंडू मध्ये स्कोर झालाय. त्यामध्ये 2 चेंडूवरती 1-1 धाव आहेत आणि ओनली 1 बाउंड्री. लास्ट 9 बॉल. यास निश्चित खूप काळानंतर हा षटकार येतोय आनंदच्या बॅटमधून. या 6 धावा निश्चित दिलासा देतील त्या राजवीर दादा बोबडे निमगाव संघाला. या षटकाराबरोबर धावफलकाला गती मिळेल. 41 धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. 41 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. 406 ते 4000 2 डॉट बॉल 1 6. परत एकदा निर्धाव चेंडू. शैलेश देखील तितकाच कसलेला गोलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये देखील आम्ही पाहिलं शैलेशला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र कमबॅक त्यानं खूप चांगलं केलं. पुढच्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केला होता. या सामन्यामध्ये देखील आपण पाहिले एक षटकार ठोकल्यानंतर तो पुन्हा निर्धाव चेंडू टाकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू फसलेला. हा चेंडूचा खरपूस समाचार. लॉंग लेगला शानदार षटकार. 6 धावा इथे मिळतील धावफलकावरती पुढे. स्कोअर 47. हे षटक अंततः महागड ठरलेलं आहे. 2 षटकार 1 चौकार. 16 धावा या षटकामध्ये येत आहे शैलेशच्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा मोजाव्या लागल्या शैलेशला. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 47 धावा. 3 गडी बाद 47. शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज कोण आहे ते पाहायचं. शैलेशची 2 षटकं संपलेली आहे. युवराजनं 1 षटक टाकलं होतं. आता वैभव आहे. युवराजनं 1 षटक टाकलं होतं. शैलेशची 2 षटकं झाल्यामुळं निश्चित युवराजला 4थं दुसरं षटक मिळणार नाही. इथे वैभवला 5वं षटक टाकण्यासाठी आणलं जाते आक्रमणावर.
सुपंत चषक आहे, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सहकार भूषण पुरस्कार विजेते डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम कारखान्याच्या माध्यमातून श्रीपूर गावामध्ये होत आहेत आणि विशेष म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धेचं देखील आयोजन हा त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने राजवीर दादा नाईक नवरे आणि मित्रपरिवाराचा एक छानसा उपक्रम आहे. व्हॉलीबॉलची स्पर्धा होते, सायकल राईड्स होत आहेत, अनेक काही उपक्रम होत आहेत. बॅडमिंटनचे देखील सामने या निमित्तानं आयोजित केले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारे हा वाढदिवस साजरा करण्याचा श्रीपूर ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. खूप जुना कारखाना आहे. कल्याण सरांनी मला माहिती दिली की 1934 साली या कारखान्याची उभारणी करण्यात आली होती आणि त्यानंतर सातत्यानं शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये या कारखान्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे या कारखान्याचा जो मॅनेजिंग डायरेक्टर कार्यकारी संचालक असतील त्यांच्याशी आपसुकच ग्रामस्थांचं एक वेगळं नातं जोडलं जातं. आज देखील डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व कारखान्याला मिळतंय आणि त्यामुळेच कारखाना या ठिकाणी एक मोठी प्रगती करतोय, झेप घेतोय. इथे आपण बघू शकतो निर्धाव चेंडू ठरला, फलंदाज होतो बाद आणि धावफलक इथे दिसेल आपल्याला. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. युवा नेते राजरत्नजी नाईक नवरे यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन कोरोना काळामध्ये देखील खास करून अनेक समाजसेवक पुढे आले होते. त्यामध्ये राजरत्न नाईक नवरे यांचं नाव निश्चित प्रकारे प्रामुख्याने घ्यावं लागेल. कोरोना काळामध्ये पेशंट्सला मदत असेल, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील किंवा अशी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हे नेतृत्व सातत्यानं समाजामध्ये पुढे येते. राजरत्नजी नाईक नवरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या युवकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं केलेलं शानदार आयोजन. 4 धावा मिळतील. चौकाराबरोबर धावफलक आपण बघू शकतो पुढे पोहोचताय. 56 धावा. लेग बाईचा हा चौकार होता. 4 धावांबरोबर 56. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील मला वाटतं शेवटचे काही चेंडू इथे शिल्लक आहे. कदाचित 2 चेंडू असतील आणि पहिल्या 2 षटकामध्ये मोठी झेप घेतलेला संघ होता राजवीर दादा बोबडे निमगाव. या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचतायत हे औत्सुक्याचं आहे. वाह वाह, काय शॉट आहे, मजबूत दिमागदार चौकार. 4 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे 60 धावा. या षटकामध्ये देखील तब्बल 12 धावा आतापर्यंत प्राप्त होत आहेत. या अगोदरचं षटक जे शैलेशने टाकलं होतं ते 16 धावांचं होतं. एक मात्र षटक आहे युवराजने टाकलेलं. 3 गडी बाद केले, केवळ 2 धावा खर्च केला. मला वाटतं या स्पर्धेचं आतापर्यंत जी गोलंदाजी आपण पाहिली त्यामध्ये सर्वोत्तम इकॉनॉमिकली ते षटक असणार आहे. इथे षटकार शेवटचा चेंडू अजून टाकायचा आहे. धावफलक 66 वरती पोहोचवलेला आहे. हे षटक देखील महागड आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, चौथ्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये अद्यापपर्यंत 18 धावा. ही 3 षटकं प्रचंड महागडी होती. शैलेशचं एक षटक होतं ज्यामध्ये 11 धावा मिळाल्या आणि युवराजचं एक षटक होतं ज्यामध्ये 2 धावा मिळाल्या. ही षटकं थोडीशी मर्यादित राहिलेली आहे, त्यामुळे धावफलकाला थोडीशी खीळ बसली. पण पाहायचे शेवटच्या षटकामध्ये मात्र फलंदाज राहुलच्या बॅटमधून इथे षटकार, त्या अगोदर चौकार. परत एकदा राहुल स्ट्राईक एंडला. राजवीर दादा बोबडे निमगाव हा संघ 66 वरती पोहोचलेला आहे. मला वाटते चांगला स्कोर त्यांच्या माध्यमातून उभा राहतोय. परत एकदा आपट बार होता हा. नो बॉलची घोषणा इथे होईल. 1 धाव अजून धावफलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. शेवटचा बॉल आहे. फलंदाज तर तो मारणारच आहे. डेड बॉलची घोषणा पंचांकडून आलेली आहे. क्रिकेटमध्ये डेड बॉल हा अत्यंत महत्वाचा नियम आहे, सगळ्यात मोठा नियम आहे. जवळपास 36 प्रकारे बॉल डेड होतो. 36 प्रकारे बॉल डेड होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि
नियम क्रमांक 20 जो डेड बॉल साठी बनवलेला आहे, तुम्ही जरूर माहिती घ्या, वाचून काढा, त्यातले बारकावे लक्षात घ्या. डेड बॉल कसा असतो, काही ऑटोमॅटिक डेड होतात बॉल, तर काही करावे लागतात. 8 प्रकारे डेड बॉल करता येतो आणि तब्बल 28 प्रकार असे आहेत की तो ऑटोमॅटिकली डेड होतो. इथे पाहायचंय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. इथे राहुलनं कमालीची फलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजीचं प्रदर्शन केलं. 2 षटकार 1 चौका ठोकला आणि राजवीर दादा बोबडे निमगाव संघ कुठेतरी बॅकफुटला होता, त्याला आता त्याने फ्रंट फुटवरती आणले, आघाडीवरती आणले. धावफलकावरती तब्बल 73 धावा, विजयासाठी 74 धावांचं आव्हान आहे. 74 रिक्वायर्ड टू विन फॉर अथर्व 11 दहिवडी. यानंतर या संघाची विजयी संघाची मॅच, या सामन्यातल्या विजयी संघाची मॅच मसवड विरुद्ध होणार आहे. मसवड संघाच्या संघनायक खेळाडूंनी तयार राहा. उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपल्याला बघायचा आहे. मात्र त्या अगोदर मसवड संघाविरुद्ध कोण उभं राहणार हे आपण या मॅच मध्ये बघणार आहोत. जिंकणारा संघ त्यांच्या समोर सामना करेल. चला स्पीडअप करा जरा. सलामीवीर ओपनर चला. 4 वाजून 26 मिनिटं झालेली आहेत. अजून 3 इनिंग शिल्लक आहेत आजच्या दिवसभरातल्या. तरी आनंदाची म्हणजे आपल्या आज गोष्ट अशी होती की एक मॅच पूर्ण झाली नाही. अर्थात 7च संघात सहभागी आहेत. एक संघ कमी असल्यामुळं आज 6च मॅच होणार आहेत. लवकरात लवकर आपण मॅच सुरू करा. 4:30 वाजलेले आहेत. वाह, चेंडू उंच आकाशामध्ये. यावेळेस बघायचे क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पोहोचेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहज होत आहेत. 2 धावांबरोबर धावफलकाला इथे सुरुवात होईल. 8 धावा पहिल्या चेंडूवरती षटकार मारून इरादा बनवलेला आहे अथर्व 11 दहिवडी संघानं. दहिवडी विरुद्ध निमगाव अशी मॅच आपण बघतोय. बाहेरची कड, इथे क्षेत्ररक्षक खाली, फाईन लेगला टिपला जाईल. पहिला धक्का अथर्व दहिवडीला. बाद होईल फलंदाज सनी.
सनी दहिवडी संघाचा पहिला फलंदाज, पहिला मोहरा इथे गळाला लागलाय. पहिला मोहरा इथे धारा थीरथी पडलेला आहे आणि इथे पाहायचंय पहिल्या षटकामध्ये षटकाराने सुरुवात झाली होती. असं वाटलं होतं की या 74 धावा फारशा मोठ्या ठरणार नाहीत, परंतु दुसऱ्या बाजूनं टीम जी आहे राजवीर दादा बोबडे निमगाव टीम ही सुद्धा तितकीच मजबूत टीम आहे. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा विजयाचं बिगुल वाजवलेलं आहे. विजयाचा पंचजन्य शंख कोण फुंकणार याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. इथे कोणता संघ इथून आघाडी घेईल. धावफलकावरती 8 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज आकाश. या अगोदर एक आकाश रिव्हर्सचा प्रयत्न आकाशने अगोदरच्या मॅच मध्ये देखील या मैदानाला आपल्या बॅटचं पाणी दाखवलेलं आहे. आणि पाहायचं आता हे पाणी या मैदानामध्ये पुन्हा खळाळणार का, हे पाणी पुन्हा बरसणार का. आकाश स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला चेंडू तर तो निर्धाव खेळलेला आहे. मोठ्या फटक्यासाठी ट्राय जरूर केला, मात्र इथे त्याला प्रयत्न शक्य झाला नाही. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं तर आकाश बऱ्यापैकी निरवळ हो इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, मात्र योग्य वेळी तो आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला. आकाश सुरक्षित राहिलाय. धावफलक इथे तिथेच आहे. तो 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थांबा, फार जोर नाही पावसामध्ये, मॅच सुरू राहू द्या. फारसा जोर नाहीये, थांबेल तो. इथे उजव्या इशा बराचसा बाहेर वाईडची घोषणा. एका अतिरिक्त धावेने धावफलकाला आकार मिळेल. 9 धावा एक गडी बाद 9. अथर्व 11 दहिवडी. त्यांना 74 धावांचं लक्ष समोर आहे. आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर सुद्धा काय कमालीची फलंदाजी गोलंदाजी आम्ही पाहिली इथे. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही जर नियम क्रमांक 21 पाहिला जो नो बॉल साठी बनवलेला आहे, फेक फिल्डिंग हा त्यातला एक प्रकार आहे. यापुढे सावध राहा खेळाडू. षटक संपलेलं आहे. 5 बॉल झाले. तब्बल 7 बॉल टाकले त्या षटकामध्ये. एक वाईड आहे आणि 6 बॉलचं हे षटक पूर्ण झालेलं आहे. जरा स्पीडअप करा, घाई करा गोलंदाज. चला पटकन फलंदाज शैलेश रेडी. पाऊस कधी येऊ शकतो, कारण सध्या दिवस विचित्र आहेत, आहे की नाही. सूत्रांना सुद्धा सध्या काही कळत नाही की काय होणार आहे. त्यामुळे पावसाचं सुद्धा गणित अद्यापपर्यंत कोणी सांगितलं नाही. भारतीय हवामान खातं तर त्यासाठी बदनाम आहे. चेंडू उंच आकाशामध्ये एक टप्पा घेतोय सीमारेषेबाहेर. 4 धावा शैलेशच्या बॅट मधून. हा धुवाधार चौकार. धावफलक 4 ने पुढे पोहोचेल. इथे 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. वाह, उंच फटका आणि निश्चित षटकार. 6 धावांची मोहर या चेंडूवरती. जरा प्रेक्षकांनी पटकन घेऊन जा. आणि आता सिमेंटच्या पट्टीवरून जाणारे चेंडू मला वाटत नाही रस्त्यावरती जाऊन थांबेल तो. पटकन बॉल घेऊन या, खूप लांब जातोय बॉल. चला कागद घेऊन जा आतमध्ये. स्वयंसेवक आपले व्हॉलंटियर्स जा, कागद घेऊन जा. बॉल सांभाळून ठेवा, बॉल भिजून देऊ
ग्रुप बाहेर या लागेल. सुंदर असं पंचाचं काम करताना दोन्ही पंच मेन पंचायत ते गायकवाड सर, एक पंचायत ते चित्तदोष. पुढचा चेंडू अक्षयचा. आता मात्र जबरदस्त सुंदर असा शॉट लेग साईडच्या दिशेने तडकवला चेंडू. 4 धावा धावसंख्येत भर. पुढचं समालोचन आमचे उत्कृष्ट कॉमेंटेटर ज्यांनी अवघा महाराष्ट्र गाजवला, डोमे सर. नेक्स्ट कॉमेंटेटर. वा, श्रीपूर मध्ये कलाकारांची काही कमी नाही. कलाकारांचं गाव आहे. एक सुंदर फटका कव्हरच्या डोक्यात उडवला. वॉट अ शॉट. मात्र तिथे चेंडू जिथे पडला तिथेच थांबलाय. बघायचे सुंदर फटका. मात्र मिळतील केवळ 1 धाव. धावफलक पुढे पोहोचणार आहे. विजयासाठी 74 धावांचं लक्ष समोर आहे आणि दुसरं षटक सुरू असताना धावफलकावरती आपण पाहू शकतो 25 धावा. अथर्व 11 दहिवडी. राजवीर दादा बोबडे निमगाव विरुद्ध अथर्व दहिवडी या दोन संघामध्ये मॅच आपण पाहतोय. यास शॉट आहे मात्र खरा फटका. टायमिंग चुकलेला आहे. झेल टिपला जाईल. शैलेश बाद धक्का दुसरा दहिवडी संघाला. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर निश्चित सामना थोडा वेळ थांबलेला. दोन षटकांचा खेळ संपलेला. चला स्पीडअप करा मॅच. नवीन फलंदाज जरा पटकन चला. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आणि पावसाची शक्यता कधीही नाकारता येत नाही. बॅट्समन कोण आहे पुढचे? नवीन फलंदाज लवकर चला. धावफलकावरती 25 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडूंमध्ये इथे 25 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही जवळपास 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू 49 धावा. 3 षटकामध्ये 49 धावा बनवायच्यात. जी 12-12.5ची सरासरी ती अजूनही 14, 15, 16 पर्यंत न्यावं लागणार आहे. आनंदच्या हातामध्ये चेंडू यावेळेस असणार आहे. पहिलं षटक देखील आनंदने टाकलं होतं. 1 गडी आनंद बाद केला होता. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू शफल होत स्क्वेअर लेगला फटका खेळायचा प्रयत्न होता. तिथे फलंदाजाचा फसलेला आहे. फलंदाजी करताना आपल्याला आकाश आणि विजयला आपण बघणार आहोत. त्या अगोदर शैलेश आणि सनी या दोघांनी चांगली सुरुवात दिली होती. षटकार चौकार ठोकून दोघांनी खातं खोललं. मात्र संघाचा जो डाव आहे तो फारसा वेगाने पुढे जाण्यामध्ये ते अपयशी ठरलेत. इथे पाहायचं 1 सिंगल मिळू शकते. मिड विकेट वरून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं आपण इथे बघितलेलं आहे. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव इथे प्राप्त होते. गोलंदाज आनंद पहिल्या षटकापेक्षाही दुसऱ्या षटकामध्ये जास्त किफायतशीर ठरतोय. पाहायचे अजून 4 चेंडूंचा खेळ या षटकातला बाकी. आनंदला 4 चेंडू टाकायचे. फलंदाज याबरोबरच इथे पुढे सरसावत पुढे थोडसा पुढे आला. स्लॉक केला चेंडूला मिड विकेटला आणि सुंदर षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. 6 धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल तो 32 धावा. 32 ऑन बोर्ड. पावसाचा थोडासा व्यत्यय आला. हलका पाऊस पडला. इथे मुसळधार पाऊस पडल्यानंतर सुद्धा काही तासांमध्ये हे मैदान तयार होतं. हवेमध्ये चेंडू आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. कव्हरला अडवतोय. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धावफलकावरती 33 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 74 धावांचं आव्हान समोर आहे. मोठं आव्हान आहे.
आणि त्यात पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये सरासरीपेक्षा अधिक पुढे जाण्याची आवश्यकता होती, तिथे सरासरीपेक्षा मागे राहिलाय तो संघ अथर्व इलेव्हन दहिवडी. त्यामुळे पुढच्या शेवटच्या निर्णायक षटकांमध्ये मात्र इथे कमालीची फलंदाजी अपेक्षित आहे. स्ट्राईक एंड वरती विजय, बरोबर आकाश स्ट्राईक एंड वरती आहे. आतलीकड आकाशची या अगोदरच्या सामन्यामध्ये बॅटिंग आम्ही पाहिली होती, प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलं होतं, त्याने प्रभावित केलं होतं इथे. आणि पायचे आपल्या संघाच्या विजयासाठी तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. या सामन्यामध्ये आकाशला पुन्हा एकदा आपल्या लौकिकाची प्रचिती द्यावी लागणार आहे. ओहो हो, बाहेरची कट, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय चेंडू, धाव मिळू देत नाहीये. षटक देखील संपेल इथे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती असतील धावा 34 धावा. 3 षटकं संपली, 34 धावा. जे षटक आता आनंद टाकलं होतं त्या षटकामध्ये केवळ 9 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील आनंद 9 धावाच खर्च केला होता. या षटकामध्ये पुन्हा 9 धावा, 18 धावा 2 षटकामध्ये. ही अतिशय चांगली गोलंदाजी आहे. 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये विजयाचं समीकरण आपण बघू शकतो पुन्हा एकदा. 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. 20 धावा प्रति षटका पाठीमाग. सामन्याला सुरुवात झाली त्यावेळेस 15च्या आसपास स्कोअर होता. हळूहळू तो स्कोअर आता आस्किंग रन रेट 20 पर्यंत आलेला आहे. पायचे यावरून पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाजी किती सुंदर राहिली हे आपण पाहिले. नवीन गोलंदाज राजवीर दादा बोबडे निमगाव संघाकडून गोलंदाज निनाद. ओ हो 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 हो, इथे फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो 3रा. विजय इथे होईल बाद. आकाश होईल बाद आणि याबरोबरच धक्का 3रा बसेल. 3 गडी बाद. धाव फलकावरती 34 धावा. कोण आले? इथे बाजूला प्रेक्षक जे खुर्च्यांवरती बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की पाहुणे इथे येत आहेत तर त्यांच्यासाठी खुर्च्या आपण उपलब्ध करून द्या. सकाळपासून आपण खुर्च्यांवरती बसून सामन्याचा आस्वाद घेतलेला आहे. जे पाहुणे इथे येणार आहेत त्यांचं स्वागत आपल्याला करायचे, त्यांचं आदरातिथ्य आपल्याला करायचंय. विनंती आहे आपण खुर्च्या जरा उपलब्ध करून द्या. वायर मिळाली. चौथ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू होतंय. हो 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 हो, इथे बघायचंय फटका खेळताना तो एस्टनवरती आला, मात्र अलगद एस्टनवरून उडी मारून तो पुढे आला. एकच बॉल झाला. हिट विकेट हा क्रिकेट मधला नियम कायम आहे. हँडल दी बॉल नियम आता क्रिकेटमध्ये तुम्हाला जो हेडिंगला होता तो कुठे दिसणार नाही, परंतु ॲब्स्ट्रॅक्टिंग टू दी फील्ड या नियमामध्ये तुम्हाला हँडल दी बॉल गेलेला दिसेल. आपण बघू शकतो अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला हा फटका. तर यानंतर अजून एक नियम बदललेला आहे जो 1 ऑक्टोबर 2022ला अंमलात येईल ICCच्या नियमांमध्ये, परंतु त्याची घोषणा यापूर्वीच ICCने केलेली आहे. पूर्वी मांकडेड हा 42व्या नियमानुसार अर्थात गैरवर्तन फलंदाजाने केलं म्हणून बाद दिला जात होता. 42.16 हा नियम होता, तो आता रद्द करण्यात आलेला आहे आणि मांकडेडला रनआउट धावबादच्या विकेटमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे मांकडेड हा
या प्रकारे फलंदाज बाद होणारच आहे. पूर्वी पंच ठरवायचे की याला बाद द्यायचं की नाही, पंचांचा इंटेन्स महत्वाचा होता. आता तो इंटेन्स असणार नाही, आता तो सरळ धावबाद असणार आहे. जर एष्ट्या फलंदाजाने पुढे गेल्यानंतर एष्ट्या उडवल्या तर इथे पॉइंटला झेल टिपला आणि अजून एक फलंदाज बाद झाला अथर्व दैवडीचा. धावफलकावरती आपण पाहू शकतो स्कोअर तिथे मात्र थांबलेला आहे 35 धावा. या षटकामध्ये केवळ एक धाव अद्याप पावेतो आणि 2 फलंदाज गमावलेले आहेत अथर्व दैवडीनं. युवराजनं जे षटक टाकलं होतं 3 गडी बाद करताना 2 धावा गेल्या होत्या, ते षटक देखील मला वाटतं चौथं होतं, तिसरं होतं. तर निनादच्या चौथ्या षटकामध्ये धावांचा प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे. 1 धाव केवळ मिळाली, 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 फलंदाज अथर्व दैवडीने गमावलेत. चला दुसरे फलंदाज जरा पटकन चला. मी सातत्यानं खेळाडूंना याची मागणी करत असतो की तुम्ही नियमाप्रमाणे खेळा. जिथं तुम्हाला विकेट मिळण्याच्या संधी आहे त्या विकेट मिळवा. जिथं ऍब्स्ट्रॅक्टिंग टू दी फील्ड आहे, क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला तिथं अपील करा. जिथं टाइम आउट आहे तिथं अपील करा. जिथं हँडल दी बॉल आहे तिथं अपील करा. अपील करणं महत्वाचं आहे. तर बघायचं इथे आपण धावफलकावरती आहेत 35 धावा. ज्यावेळेस पहिल्यांदा विनू मंकडनं ऑस्ट्रेलियामध्ये बिली ब्राऊनला मांकडेड केलं होतं, इथे उंच आकाशामध्ये चेंडू लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि या षटकातला तिसरा बळी आहे. 3 गडी बाद करत निनादनं कमाल केली, 1 धाव केवळ खर्च केली आणि या षटकामध्ये आपल्या संघाचं पारडं अतिशय मजबूत बनवलेलं आहे. राजवीर दादा बोबडे निमगाव संघ या सामन्यामध्ये ड्राईव्ह सीटवरती आलेला आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहे. जरा स्पीडअप करा मॅच. 39 धावा धावफलकावरती आहे. 74 धावांचं आव्हान समोर होतं तर अजूनही 35 धावा 35 रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू आणि 35 धावा प्रत्येक बॉलवरती आता 6 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो विनू मंकडच्या त्या प्रसंगाची, ज्यावेळेस फलंदाज असा सातत्याने बिली ब्राऊन पुढे जात होता. विनू मंकडनं त्याला वॉर्निंग दिली, पंचांना सांगितलं की गैरवर्तन आहे, अशा प्रकारे त्याला चेंडू टाकायच्या अगोदर पुढे जाता येत नाही, परंतु त्याने काही ऐकलं नाही. तो पुन्हा पुढे गेला, विनू मंकडनं त्याच्या एष्ट्या उडवल्या आणि पंचांनी त्याला बाद दिलं गेलं. बऱ्याच लोकांकडून समीक्षकांकडून विनू मंकडवरती टीकेची झोड उठवली गेली. 39 धावा आहेत, 35 धावांची गरज आहे. नाही 35 झालं 49 करताय. माफ करा, कल्याण सरांकडून मला 39 सांगण्यात आलं. मला वाटलं 39 धावा झालेल्या आहेत परंतु त्या बनवायच्या आहेत. असं होतं कधी कधी. तर 6 चेंडू 39 धावा, मला वाटते 6 षटकार मारूनही आता विजयी दृष्टिक्षेपात येणार नाही. वाईड नो चेंडूची वाट बघावी लागेल. त्यात चेंडू आकाशामध्ये आणि आधीच अडचण आहे, पुन्हा खोळंबा होतो इथे आणि अजून एक फलंदाज बाद होतो. धावफलकावरती असतील 35 गडी बाद झाले ते 6 फलंदाज. लवकर चला. विनू मंकडवरती समीक्षकांनी अनेक खेळाडूंनी टीकेची झोड उठवली होती की त्यानं हे चुकीचं केलेलं आहे, परंतु विनू